खरं तर आम्ही या युवा विद्यार्थी असोसिएशनच्या माध्यमातून राज्यभर जो पाठपुरावा करत असताना एक बाब प्रामुख्याने निदर्शनास आली. शिक्षण मंत्री एकीकडे घोषणा करतात नवीन शैक्षणिक वर्षात परिपूर्ण शिक्षक देऊ, परंतु एकीकडे 18,000 शाळा बंद होत आहेत. राज्यामध्ये लाखो उमेदवार टीईटी, सीटीईटी आणि टेट या तिन्ही परीक्षा उत्तीर्ण असलेले आहेत. आणि दुसरीकडे मला एक प्रश्न आणि चिंतेचा आणि संशोधनाचा विषय सांगावा असा वाटतो, या राज्यातलं प्रशासनच शासन चालवते की शासन प्रशासन चालवतंय? कारण राज्यातली संच मान्यता रोस्टर हे 7-7, 8-8 वर्षापासून अनेक विभागातल्या अनकम्प्लीट आहे. दुसरी बाब, राज्यातल्या लोकप्रतिनिधीसाठी आर्थिक तजवीज मोठ्या प्रमाणावर कोरोनासारख्या प्रतिकूल परिस्थितीत केल्या जाते आणि शिक्षक भरतीसारख्या ज्याच्यावर या देशाचं परिणामी या राज्याचं भवितव्य अवलंबून आहे त्या शिक्षण क्षेत्रावर अगदी तुटपुंजी मदत केली जाते. आणि 80% वित्त विभागाची परवानगी ही 100%वर कधी जाते, हाही विषय मोठ्या संशोधनाचा पडला आहे. माझ्यासोबत काही तरुण आहेत आणखी. शाळा बंद पडत आहेत मात्र शिक्षक भरती होत नाही. सरकारचं धोरण काही लक्षात येत आहे? एकाच शिक्षकावर 2-3 वर्गाची जबाबदारी दिलेली आहे. त्याच्यामुळं शाळेची गुणवत्ता वाढत नाहीये. जर शाळेची गुणवत्ता वाढत असेल तर कायमस्वरूपी शिक्षक देणं ही काळाची गरज आहे. आजच्या घडीला 2025 मध्ये शिक्षक अभियोग्यता परीक्षा चाचणी झाली, पण परीक्षा ही मे मध्ये झालेली असून आज नवीन वर्ष उजाडलं. जानेवारी महिना झाला तरी आणखी काही नियुक्तीचं काम पूर्ण झालेलं नाही. शिक्षक भरती एकदम कासोगतीने सुरू आहे. आमची प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात भरती करून आमच्यासारख्या उमेदवाराला न्याय द्यावा. एकीकडे 12 तास 18 तास अभ्यास करायचा, सरकारच्या भरतीची वाट पाहायची. सर, भावी गुरुजी हा तुमच्या समोरचा जो कधीचा शब्द मिटणार कधी? तोच आम्हालाही प्रश्न सतावतोय नेहमीसाठी. गेल्या 10 वर्षापासून हीच अवस्था आहे. सगळ्या गोष्टी कंप्लीट करा, त्यांच्या सगळ्या ज्या काही नियम आणि अटी आहेत जाचा. शिक्षक भरतीची तयारी करताना काय काय अटी पूर्ण केल्या? काय अटी म्हणजे जवळपास टीईटीला प्रारंभ यांनी 2013 मध्ये केलाय. 2013 पासून 17 पर्यंत कुठल्याही प्रकारची भरती झाली नाही. तदनंतर 17ला जे काही भरतीचा आकडा दिला होता तोही त्यांनी पार पाडला नाही. 2022लाही 55,000चा आकडा आम्हाला घोषित केला होता, तोही कंप्लीट केलेला नाही. आणि आता सद्यस्थितीत मागच्या